लाडपागे समितीच्या GR नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पाटबंधारे, वन विभाग यातील वर्ग 4 मैल मजूर यांना तसंच त्यांच्या कुटुंबियांतील वारसांना शासकीय सेवेत नोकरी मिळणे यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण तसंच मुख्य सचिव यांना यापूर्वी 2-3 वेळा निवेदन सादर केलेलं आहे। लाडपागे समितीनुसार इतर जातीचे तसंच मेहतर समाजाचे कर्मचारी यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी दिली जाते। मग सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, वन विभाग इथं काम करणारे मैल मजूर यांना शासकीय सेवेत सामावून का घेतलं जात नाही? तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसंच पाटबंधारे, वन विभाग यातील मैल मजूर हे सुद्धा नाली, गटार, झाडू मारण्याचं काम करतात। त्या अनुषंगानं लाडपागे समितीचे GR नुसार हे कर्मचारी सुद्धा या नियमात बसत आहे। तरी अशा वर्ग 4 मैल मजूर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी संघटनेनं निवेदनं वेळोवेळी दिलेली आहेत, परंतु शासन मान्यता प्राप्त संघटनेला अद्यापपर्यंत काही एक अभिप्राय शासनामार्फत मिळालेला नाही। यामुळे सदर संघटना या निषेधार्थ दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। यापुढे शासन मान्य संघटनेस वर्ग 4 मैल मजूर यांना न्याय द्यावा, अन्यथा संघटना यानंतर आझाद मैदान मुंबई इथं आमरण उपोषण करेल व यातून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील, याची शासनानं नोंद घ्यावी। मी श्री राजाराम बुधा आहिरे, राहणार सटाणा, महाराष्ट्र राज्य लघु वेतन कर्मचारी संघटनेचा मी विभागीय सचिव असून आम्ही वारसा हक्कासाठी बऱ्याच वेळा मुंबईला जाऊन प्रत्येक मंत्र्याची भेट घेऊन तरी सुद्धा त्यांना काही एक पाजर फुटला नाही। परंतु मग आम्ही एक ठरवलं की अगोदर आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करून नंतर त्यांची काय प्रतिक्रिया उमटते हे बघून, जर कधी काही प्रतिक्रिया उमटलीच नाही तर आम्ही आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत आणि वारसा हक्क मिळवण्यासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसंच शासन मान्य संघटनेस सहकार्य करावं अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघाचे विभाग सचिव राजाराम आहिरे, अजीजभाई शेख, अमोल शेवगेकर, YS पाटील, अशोक आहिरे, पंडित खैरनार, दिलीप खैरनार, बाळू आहिरे, तुळशीराम पगारे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।